छान. देवाची स्तुती असो. फार महत्वाचे गीत, अर्थभरित गाणे असे आपण गायलेले आहेत. आणि आता आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, आज या सायंकाळच्या समयी पुन्हा एक वार तुझ्या योजनेनुसार तुझी लेकरं या ठिकाणी आलेली आहेत. परमेश्वरा, भाऊ बहीण या नात्याने आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत. विनंती करत आहोत परमेश्वरा, की जसा तू आमच्या संती आठवडाभर राहिलास तसंच ह्या अध्ययनामध्ये तू आमचे मार्गदर्शन कर, आमचा पुढारी. काही लोक या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत परमेश्वरा, त्यांच्या मार्गावरती अडथळे असतील तर ते मार्ग मोकळे कर. त्यांना देखील या वचनांचा अभ्यास करण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी सहाय्य मदत कर. त्यांना देखील आशीर्वाद दे परमेश्वरा. जितके आम्ही तुझ्या नावामध्ये जमलेलो आहोत, तू आम्हाला अभिवचन देऊ केलेला आहेस की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्रित येतात त्या ठिकाणी तुझं वास्तव्य आहे. आणि म्हणून विनंती करत आहोत की तुझा अनुभव आम्हाला घडावा, तुझ्या शब्दांचा, तुझ्या आवाजाचा आम्हाला विसर न पडता परमेश्वरा त्याचा आम्हाला अनुभव घडावा असं होऊ दे. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे आणि परमेश्वरा आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडून येऊ अशी आम्ही विनंती करत आहोत. सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हाती सोपून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. Don't make noise. We are in worship. जर फोन असेल तर कृपा करून स्विच ऑफ करा किंवा सायलेंट मोड वरती ठेवा किंवा सायलेंट मोड वरती ठेवा. महत्वाचा विषय हाताळणार आहोत आणि हा महत्वाचा विषय अभ्यास करत असताना आपण काय करूया, पूर्णपणे देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. ठीक आहे. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे येशू ख्रिस्ताचा स्वभाव. येशू ख्रिस्ताचा स्वभाव. ठीक आहे. आज माझी खूप इच्छा होती की खूप लोकांनी आजचा संदेश ऐकावा, पण खूप लोक ह्या ठिकाणी आज नाही आहेत. तरी देखील काय हरकत नाही, महत्वाचा संदेश आहे आणि आपण तो संदेश शिकणार आहोत. येशू ख्रिस्ताचा स्वभाव. येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस बाळ म्हणून जन्माला आला त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा स्वभाव कसा होता याच्याविषयी आपण शिकणार आहोत. मागील आठवड्यामध्ये आपण शिकलो स्वभाव म्हणजे वेगळा आणि चरित्र म्हणजे वेगळं. स्वभाव जरी पापी असला तर जोपर्यंत व्यक्ती त्या पापामध्ये पडत नाही तोपर्यंत त्याचं चरित्र पापी होत नाही. स्वभाव म्हणजे काय? कल. स्वभाव म्हणजे काय? ओढ. त्या माणसाची ओढ जरी असली तर जोपर्यंत तो व्यक्ती ते ओढीमध्ये किंवा त्या पापामध्ये पडत नाही तोपर्यंत त्याला दोषी ठरवता येत नाही. ठीक आहे. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 6वं वचन. रोमन्स चॅप्टर 5 वर्स 6. आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. आपण पापी असताना, परत एकदा वाचा. आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. आपण शक्तिहीन असताना, आपण दुर्बळ असताना येशू ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. अभक्त म्हणजे त्याची भक्ती न करणारे. सुवेळी म्हणजे योग्य वेळी. आणि दुर्बळ असताना म्हणजे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती प्राण देण्यासाठी. रोमन्स चॅप्टर 5 वर्स 6. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती प्राण देण्यासाठी आपली वाट पाहिली नाही. तो असा म्हटला नाही की हे लोक जे दुर्बळ आहेत ते शक्तिशाली होऊ देत मग मी वधस्तंभावरती त्यांच्यासाठी प्राण देईन. नाही. येशू ख्रिस्त असा म्हटला नाही ह्या ठिकाणी की हे लोक माझे पहिले भक्त होऊ देत
माझी ते भक्ती करू देत, उपासना करू देत, मग मला कळेल की खरंच त्यांना माझी किंमत वाटते आणि मग मी वधस्तंभावरती प्राण देईन. येशू ख्रिस्त त्या गोष्टीसाठी त्यानं वाट पाहिली नाही. आपण अभक्ती म्हणजे आपण त्याचे भक्त नसताना देखील, आपण त्याचे आपण दुर्बलतेमध्ये असताना देखील येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपल्याला खूप वेळेस वाटतं नाही का, की आपण जर दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं काम करायचं तर त्या व्यक्तीला माझी किंमत कळू दे असं आपल्याला वाटतं. किंमत कळाल्यानंतर मग मी त्याला मदत करीन. मग तो काय करेल? आपली वाहवा करेल. का? कारण की त्याला आपली किंमत माहित आहे आणि मग त्यावेळेस आपण त्याला मदत केली तर तो आपली वाहवा करेल. येशू ख्रिस्तानं तसं काही केलं नाही. येशू ख्रिस्तानं तसं काही केलं नाही. येशू ख्रिस्त म्हटला, की पित्याची इच्छा आहे की मी आणि माझी देखील इच्छा आहे की मी पापी लोकांसाठी प्राण द्यावेत आणि म्हणून त्यानं वधस्तंभावरती सुवेळी, योग्य त्या वेळी, योग्य ती वेळ म्हणजे कोणती? हा म्हणजे कोणती? जर आपण म्हणतो की आपण शक्तिहीन होतो, मग ती वेळ बरोबर कशी काय? आपण जर म्हणतो की आपण त्यावेळेस भक्त नव्हतो देवाचे, तरी देखील देवाचं वचन म्हणतं सुवेळी म्हणजे योग्य त्या वेळी. म्हणजे थोडक्यात जी वेळ देवानं पित्याने ठरवली होती की पुत्र ह्या वेळेस वधस्तंभावरती प्राण देईल, ती वेळ आली आणि वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिला. तो आपल्यासाठी त्यानं वाट पाहिली नाही की हे लोक चांगले होऊ देत, त्यांना माझी थोडी तर किंमत कळू दे, जेणेकरून ज्यावेळेस मी प्राण देईल त्यावेळेस ते मला स्वीकारतील. येशू ख्रिस्त त्या गोष्टीसाठी थांबला नाही. म्हणजे बघा येशू ख्रिस्त किती निस्वार्थ आहे. निस्वार्थ म्हणजे सेल्फलेस. किती निस्वार्थ आहे तो, की तो आपला स्वार्थ कधीच पाहत नाही. आपल्याला थोडा फायदा व्हावा असं कधी पाहत नाही. दुसऱ्यांना किती फायदा होईल एवढंच त्याचं लक्ष असतं. रोमकारास पत्रेचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. रोमकारास पत्रेचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या कृतीचे प्रमाण देतो, कृतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी काय झाला? मरण पावला. म्हणजे येशू ख्रिस्त असं म्हणाला नाही की हे लोक पवित्र होऊ देत आणि मग मी त्यांच्यासाठी काय करतो? आपलं बलिदान करतो. असा देव म्हणाला नाही किंवा येशू ख्रिस्त म्हणालाय. देवाचं वचन आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी म्हणत आहे किंवा देव आपल्याला ह्या ठिकाणी सांगत आहे की आपण पापी असताना, म्हणजे काय? पापी म्हणजे काय? देवासंती का देवाच्या विरुद्ध? देवाच्या विरुद्ध. पापी म्हणजे आणखी काय? देवाचे मित्र का देवाचे शत्रू? देवाचे शत्रू. आता मला जरा तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या विरुद्ध कोण जर शत्रू असेल तर तुम्ही त्याच्यासाठी प्राण द्याल का? नाही देणार. आपण काय म्हणू? कमीत कमी त्यानं माझ्याकडे यावं म्हणावं, बाबा चुकलं माझं. पण ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त तीही त्यानं वाट पाहिली नाही. येशू ख्रिस्त म्हटला की हे लोक येऊ देत अथवा न येऊ देत. म्हणजे बघा किती निस्वार्थ सेवा देवाची. लोक माझ्याकडे येऊ देत अथवा न येऊ देत, ते माझे शत्रू जरी असले तरी देखील मी त्यांच्यावरती प्रेम करेन. म्हणून अशा प्रकारचा देव जगाच्या पाठीवर दिवा लावून जरी शोधला तर सापडणार नाही. म्हणजे देवाचं वचन म्हणतं की आपण वधस्तंभाचे शत्रू असताना येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आपल्यासाठी प्राण देतो. म्हणजे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे हे? प्रेम जे आहे ना, ज्याच्याविषयी आपण विचार करत आहोत, हे प्रेम जगातलं नाही. जगामध्ये असं प्रेम तुम्हाला सापडणं शक्य नाही. हे प्रेम जे आहे हे स्वर्गातून उतरलेलं प्रेम. देवाचं वचन म्हणतं की आपण पापी असताना, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला ज्या लोकांनी त्याला बाजूला भोकसलं, ज्या लोकांनी त्याला खिळे ठोकले, ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावरती टांगलं, पापी, त्या लोकांसाठी तो मरण पावला. म्हणून आपण देवाचा जो येशू ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे तो पाहत आहोत. येशू ख्रिस्त प्राण देता झाला. येशू ख्रिस्ताचं प्रेम म्हणजे काय? स्वभाव म्हणजे काय? तो कोणत्या स्वभावाचा होता? त्याचं चरित्र काय होतं? याच्याविषयीचा आजचा अभ्यासक्रम आहे. जर आपण गलातिकरास पत्र याचा 4था अध्याय 4थं वचन वाचलं, गलेशियन्स 4:4, गलेशियन्स चॅप्टर 4 वर्स 4, गलाती याचा 4था अध्याय 4थं वचन.
गलातिकरास पत्र याचा 4था अध्याय 4थं वचन. गलेशियन्स 4:4 वर्स 4. आणखीन एक मराठी बायबल जर मिळालं तर बरं होईल, म्हणजे आणखी पण वाचतील. गलातिकरास पत्र याचा 4था अध्याय 4थं वचन. But when the fullness of the time had come, God sent forth his son, born of a woman, born under the law. हा, बर. मराठीमध्ये गलातिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. परंतु काळाची पूर्णता झाली हम्म. तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. हा, आता ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त त्यानं स्त्रीच्या पोटी जन्म घेतला, एका कुमारिकेच्या पोटी जन्म घेतला. कुमारिका म्हणजे जिचा विवाह झालेला नाही, अशा कुमारिकेच्या पोटी येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. आणि तो न्यायाच्या किंवा कायद्याच्या अधीन, म्हणजे काय, जे सर्व नियम मनुष्यासाठी लागू आहेत ते सर्व नियम येशू ख्रिस्तासाठी लागू होते. ज्या गोष्टी प्रत्येक मानवावरती आल्या पाहिजेत किंवा मानवावरती येतात, त्याच्या आयुष्यामध्ये येतात, त्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्तावरती गुदरल्या. 5वं वचन. त्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी म्हणून सोडवावे. येशू ख्रिस्त मुद्दाम मानव झाला, मानवाच्या पोटी जन्माला आलेला मानव आहे. येशू ख्रिस्त मानव याच्यासाठी झाला जेणेकरून जे लोक पापाच्या अधीन आहेत, ज्या लोकांवरती दंड ओढवलेला आहे, त्या लोकांना दंडापासून मुक्तता मिळावी म्हणून येशू ख्रिस्ताला मानव व्हावं लागलं. जर मानवांना वाचवायचं, या जगातल्या लोकांना जर वाचवायचं, तर देवाला मानव व्हावं लागलं. जोपर्यंत देव मानव होत नाही तोपर्यंत तो मानवांना वाचू शकत नाही, देव माणसांना वाचू शकत नाही. 15वं वचन. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 15वं वचन. हिब्रूज चॅप्टर 4 वर्स 15 न्यू टेस्टमेंट. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. बर, या ठिकाणी आपण थोड्या टप्प्याटप्प्याने शिकू. आपला याजक असा नाही ज्याला आपल्याविषयी सहानुभूती नाही. म्हणजे काय, प्रत्येक त्रास संकट जो आपल्याला होतो त्याची प्रचिती, त्याचा परिचय येशू ख्रिस्ताला आहे. म्हणजे काय, 4:15 म्हणजे थोडक्यात जो त्रास संकट कोणालाही जगामध्ये होऊ दे, त्या त्रास संकटाची जाणीव येशू ख्रिस्ताला माहित आहे, म्हणजे त्यालाही ती कळ येते. मला आठवतं की आम्ही शाळेमध्ये असताना आमचा जो शिक्षक आहे, जो आम्हाला पीटीचा शिक्षक, म्हणजे जो आम्हाला व्यायाम वगैरे शिकवायचा, तो एकदा क्रिकेट खेळत होता विद्यार्थ्यांसाठी, आणि तो बॅटिंग करत होता, तो फलंदाजी करत होता, आणि गोलंदाज जो आहे त्यानं चेंडू फेक केला, पूर्णपणे मराठीत बोलत आहे, आणि तो चेंडू जाऊन त्या आमच्या गुरुजीला अशा ठिकाणी लागला की तो सांगू शकला नाही आता की काय करायचं, कुठं लागला चेंडू, बॉल. आणि मग अवघड ठिकाणी त्याला तो चेंडू लागला, आणि मग तो शिक्षक असाच खाली बसला आणि बॅट धरून असा बसला. मग लेकरं येऊन म्हणाले, सर वेगळ्या ठिकाणी तुम्हाला चेंडू लागला, आम्हाला माफ करा, माफ करा, माफ करा. मग प्रत्येक जो विद्यार्थी, जो मुलगा होता त्याच्या शेजारी, त्या प्रत्येकाला कळालं
की जर आपल्या गुरुजीला जर चेंडू लागलेला आहे अवघड ठिकाणी, तर त्याची कळ काय असते ते प्रत्येक मुलग्याला कळाली. कारण की का, तोही पुरुष आणि ते मुलं देखील पुरुष. म्हणजे एकाची कळ दुसऱ्याला लगेच कळाली. कारण की का, दोघही पुरुष. देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताला तुम्हाला कोणताही त्रास होऊ दे, तो त्याला कळतो. कारण की का, तोही तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा मानव आहे. आणि म्हणून तो सहानुभूती करतो. मला आठवतं की मी माझ्या एका नातेवाईकासंगती दवाखान्यामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी एका स्त्रीने एका लेकराला जन्म दिला होता. आणि मला आठवतं की आम्ही त्या रुग्णाला रुग्ण म्हणता येणार नाही, त्या स्त्रीला भेटण्यासाठी गेलो आणि माझी आत्या जी आहे, माझी नातेवाईक जे आहे, तिनं त्या स्त्रीला विचारलं की बाळंतपणाच्या वेळेस, प्रसूतीच्या वेळेस त्रास झाला का? आता तो भाग मला नाही कळाला, कारण की मी पुरुष आहे. तो भाग त्या स्त्रीला कळाला आणि ती स्त्री काहीतरी म्हणाली माझ्या नातेवाईकांना की असं तसं वगैरे काय 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 झालं. पण त्या दोन स्त्रियांमधलं जे संभाषण आहे त्याच्यावरून मला कळालं की त्या दोन्ही स्त्रियांना एकामेकांविषयी सहानुभूती आहे. का? कारण की माझे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील लेकरं आहेत आणि त्यांना माहित आहे की ते दुखणं काय आहे ते त्यांना व्यवस्थित माहित आहे, जे मला माहित नाही पुरुष या नात्याने. येशू ख्रिस्ताचं आयुष्य जे आहे ते तसंच आहे. येशू ख्रिस्त मानवासंगती इतका एकनिष्ठ आणि इतका निगडीत आहे की जर तुम्ही ठेच लागून जरी पडला तर ती कळ येशू ख्रिस्ताला माहित आहे. असं कदापि होत नाही की तुम्हाला ठेच लागली, तुम्ही पडला आणि येशू ख्रिस्त म्हणतो की ठेच लागणं म्हणजे काय मला माहित नाही. असं नाही. एखादं रेकरू जर रडत असेल, कशासाठी रडत असेल की बाबा त्याला पेन्सिल पाहिजे. तर ते लेकरू ज्यावेळेस रडतं त्यावेळेस त्या लेकराला जो कळवळा येतो, ते लेकरू ज्यावेळेस रडतं त्या लेकराचा जो कळवळा आहे तो येशू ख्रिस्ताला आहे तसा कळतो. कारण की का, तो देखील मानव आहे आणि त्याचं प्रेम कसं आहे, पवित्र प्रेम आहे. आता उदाहरणार्थ किती लोकांचं ह्या ठिकाणी 2 चाकीवरून ऍक्सिडेंट झालेले आहेत, 2 चाकीवरून पडून ऍक्सिडेंट झालेले आहेत. 1 2 झालाय 3. आता मी जर म्हणालो सगळ्यांना की 2 चाकी ऍक्सिडेंट माझा पण झाला आणि 2 व्हीलर पूर्णपणे मराठी बोललं की थोडा गोंधळ होतो. ठीक आहे, 2 चाकी गाडी ऍक्सिडेंट झाला मला, मी जर म्हटलं तुम्हाला आणि मला डोक्याला लागलं पण हेल्मेट होतं म्हणून मी बचावलो, खाली पडलो आणि खाली पडल्यानंतर थोड्या वेळानं मला कळालं की मी पडलेलो. तुम्हाला कळेल काय ते? नाही का? कारण की तुम्हाला तो गाडीवरनं पडणं म्हणजे काय माहित नाही. त्याला कळेल. ठीक आहे, मग 2 चाकी 2 चाकी ठीक आहे. पण ज्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अनुभव नाही, तो व्यक्ती म्हणेल की पडणं म्हणजे काय, खरचटणं म्हणजे काय, डोक्याला मार लागणे म्हणजे काय, थोडा काळ बेशुद्ध राहणे म्हणजे काय, ह्या गोष्टी त्यांना कळणार नाही. का? कारण की त्या गोष्टीचा त्यांना अनुभव नाही. येशू ख्रिस्ताचं त्या बाबतीत तसं नाही. तुम्हाला जी कळ, तुम्हाला जो त्रास येतो ना, तो पहिला तुम्ही म्हटलं तर चालेल, पहिला तो त्रास येशू ख्रिस्ताला होतो आणि मग तुम्हाला होतो, असं म्हटलं तरी चालेल. कळालं का? म्हणून येशू ख्रिस्ताचं आयुष्य जे आहे त्याच्यावरती आपण विचार विनिमय केला पाहिजे. आणि आजचा दिवस तर फारच महत्वाचा. पूर्ण जग आज नाताळ साजरा करत आहे, पण त्यांनी जर येशू ख्रिस्ताचं आयुष्य याच्यावरती जास्त जर लक्ष दिलं सांता क्लॉज पेक्षा, तर ते जास्त फायदेशीर ठरेल. विविध लोकांच्या विविध प्रतिक्रिया. कोण लोक म्हणाले, आज मी एक व्हॉट्सअप स्टेटस वरती एका अभिनेत्याचा व्हिडिओ पाहिला, तो म्हणतो काय की सांता क्लॉजला तुम्ही आनंदित करा. आता त्या व्यक्तीला सत्य माहित नाही, तो भाग वेगळा, पण सांगायचं तात्पर्य हे की येशू ख्रिस्ताचा स्वभाव, त्यानं आपल्यासाठी काय केलं, या गोष्टी जर आपल्याला कळाल्या
तर मग खऱ्या अर्थाने आपण ख्रिस्त जयंती साजरी करू शकतो. देवाच्या वचनामध्ये ख्रिस्त जयंती साजरी करा असं कुठंही लिहिलेलं नाही. 25 डिसेंबर ख्रिस्त जयंती आहे असं कुठंही लिहिलेलं नाही. सांता क्लॉसचा तर उल्लेखच नाही. पण देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती आल्यानंतर तो जो देव आहे तो मानव झाला, म्हणजे तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा. म्हणजे येशू ख्रिस्त आज जर ह्या भूतलावरती असता तर तो ह्या खुर्चीवरती बसला असता आणि तो आपल्यासारखा दिसला असता. भूतल म्हणजे पृथ्वी, अर्थ. आपल्या संती बसला असता आणि तो आपल्यासारखा दिसला असता. आपण त्याला म्हटलं असतं की हा कसं काय, बरं आहे का, घरचं सगळं व्यवस्थित आहे का, ठीक आहे का, आणि तुम्ही आठवडाभर इथंच होता का कुठं बाहेर गेला होता, असं आपण विचारलं असतं त्यांना. एवढं मानवासारखं. इब्रिकरास पत्र ह्याचा 4था अध्याय 15 वचन परत एकदा. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत 15. नाही असं आपला प्रमुख याचक नाही, हा. तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता हा. तरी निष्पाप राहिला. आपल्याप्रमाणे तो पारखला गेला, म्हणजे त्याची पारख झाली, म्हणजे त्याच्यावरती परीक्षा आली, त्याच्यावरती मोह आले, प्रत्येक प्रकारचे मोह आले, पण त्या सर्व मोहामध्ये तो निष्पाप ठरला. मानव असून देखील. म्हणजे जर आपण, म्हणजे थोडक्यात काय, हे वचन जे आहे ते आपल्याला सांगतं की येशू ख्रिस्त 100% मानव होता, 50% नाही. असं येशू ख्रिस्त नव्हता की तो 50% देव आणि 50% मानव, नाही. 100% देव आणि 100% मानव. थोडक्यात एक शब्द सांगा. हा, म्हणजे 100% देव 100% मानव, त्याच्यासाठी एक शब्द काय? देव माणूस. देव माणूस. जो कोणीही ती पातळी किंवा तो शब्द कोणासाठी लागून, फक्त येशू ख्रिस्तासाठी. कारण की एकच जो देव असून मानव झाला. कळालं का? तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की तो पारखला गेला, म्हणजे त्याच्यावरती प्रत्येक प्रकारचा मोह आला. तुमच्यावरती कोणकोणते मोह येतात? चोरी, लबाडी, खोट बोलणे. माझ्यावरती कोणता मोह येतो? हे सर्व मोह. मग आणखी कोणकोणते मोह लोकांवरती येतात? वाईट विचार, मग किंवा खुन्नस, किंवा व्याभिचार, किंवा टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणजे लालच. हा, हे चुकीचं आहे, शैतान म्हणतो ते करायचं, त्याला म्हणायचं मोह. ठीक आहे. तर येशू ख्रिस्तावरती सगळ्या प्रकारचे मोह आले. एकदा मी माझ्या मित्रासंगती होतो, बोलत होतो, आणि त्याला एकाने कोणीतरी कॉल केला, फोन केला त्याला, आणि माझा मित्र त्याच्याशी बोलत होता, आणि बोलत बोलत माझा हा मित्र मला बोलला की एक व्यक्ती मला फोन करून विचारतोय की येशू ख्रिस्ताला व्याभिचार करण्याचा मोह झाला का? तुम्हाला काय वाटतं, मोह झाला असेल त्याला? Did Christ undergo temptation of having sinful thoughts against a woman? झाला असेल का नाही? देवाचं वचन म्हणतं प्रत्येक ठिकाणी तो परखला गेला, प्रत्येक ठिकाणी, पण तो मोहात पडला नाही. कळालं का? कारण की तो परखला गेला पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील अरे येशू ख्रिस्ताला तो मोह नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये ती कमकुवत गोष्ट नाहीये, माझ्यामध्ये आहे, मग म्हणून मी आणि येशू ख्रिस्त वेगळा आहे. नाही, येशू ख्रिस्ताला माहित आहे की तो मोह म्हणजे काय. चोरी करणे म्हणजे येशू ख्रिस्ताला माहित आहे, कारण की त्याच्यावरती देखील तो मोह येऊन गेलेला आहे. पण येशू ख्रिस्त कधी त्या मोहामध्ये पडला नाही. कळालं का? याकोब याचा 1ला अध्याय आणि 12 वचन कृपा करून वाचा, मला ते महत्वाचं वचन वाटतं. याकोब, जेम्स चॅप्टर 1 वर्स 12. याकोब याचा 1ला अध्याय आणि शेवटी बायबलच्या शेवटी जवळपास
याकोब याचा पहिला अध्याय आणि हिब्रूज जेम्स इब्रिकरास नंतरचं पुस्तक वर्स 12 you can read it. Blessed is the man who endures temptation, for when he has been proved, he will receive the crown of life which the Lord has promised to those who love him. Continue. Let no one say when he is tempted. बर, पहिला अध्याय 13 वचन, याकोब याचा पहिला अध्याय 13 वचन. थँक्यू तंबी. परत वाचा मराठीत 13वं वचन. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडित नाही. बरे, दोन गोष्टी या ठिकाणी. देव कोणालाही मोहात टाकत नाही आणि देवालाही कोण मोहात टाकू शकत नाही. मुद्दा क्लिअर आहे, स्पष्ट आहे. परत एकदा वचन वाचूया. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडित नाही. स्वतः तो कोणाला मोहात पाडित नाही आणि त्याच्यावरतीही कोण मोह टाकू शकत नाही. म्हणजे देवाला मोहात टाकू शकत नाही. म्हणजे येशू ख्रिस्तावरती जर मोह आला तर तो कसा, म्हणजे त्याचा अर्थ काय, येशू ख्रिस्त 100% मानव होता म्हणून त्याच्यावरती मोह सैतान टाकू शकला. कळालं का आता पुढं पाठीमाग कसं शिकायचं? महत्वाचा मुद्दा आहे. कारण की लोक म्हणतील येशू ख्रिस्त देव होता, मग देव आहे तर हे वचन म्हणतं की देवावरती मोह टाकता येत नाही. पण येशू ख्रिस्तावरती तर मोह आले, पण त्याच्यामध्ये तो पडला नाही, तो भाग वेगळा. पण मोह तर आले त्याच्यावरती. म्हणजे काय, सैतानाला इतकं तर माहित आहे की देवावरती मी मोह टाकू शकत नाही आणि येशू ख्रिस्त आता माणूस झालाय तर त्याच्यावरती मी मोह टाकेन. म्हणजे येशू ख्रिस्त 100% देव, 100% माणूस. अशा प्रकारचं मिश्रण तुम्हाला भूतलावरती परत कधी ऐकायलाही मिळणार नाही आणि ह्या अगोदर कधी झालेलंही नाही. कळालं? आता इब्रिकरास पत्र्याचा 4था अध्याय 15 वचन, परत 4:15. हिब्रूज 4:15. कारण आपल्याला सर्वांच्या दुर्गतीविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याचेत नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. म्हणजे काय, येशू ख्रिस्तावरती मोह आला पण येशू ख्रिस्त त्या मोहात पडला नाही. येशू ख्रिस्ताचा स्वभाव कसा होता? स्वभाव निष्पाप म्हणण्यापेक्षा त्याचा स्वभाव पापी जरी होता तर त्यानं पाप केलं नाही. कारण की का, आपण काही वचन वाचूया त्याच्यावरून आपल्याला कळेल की येशू ख्रिस्ताचा स्वभाव कसा होता. ठीक आहे. आता आपण इब्रिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 16 वचन वाचूया. 2:16. इब्रिकरास पत्र्याचा 2रा अध्याय 16 वचन. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या साह्यास नव्हे तर अब्राहमाच्या संतानाच्या साह्यास येतो. पुढे. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याचक व्हावे. देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी प्राण द्यावे म्हणून येशू ख्रिस्ताला आपल्यासारखं व्हावं लागेल. येशू ख्रिस्ताला जर आपल्यासाठी प्राण द्यायचे तर येशू ख्रिस्ताला आपल्यासारखं व्हावं लागलं. म्हणजे काय, आपल्यासारखा स्वभाव त्याला घ्यावा लागला. म्हणजे काय, त्याला अशा प्रकारचा स्वभाव घ्यावा लागला ज्याच्यामध्ये त्याची परीक्षा होईल. जर त्याचा स्वभाव वेगळा असता आणि आपला स्वभाव वेगळा असता तर मग त्याच्यावरती परीक्षा येऊ शकले नसते आणि मग तो आपलं उदाहरण झालं नसता. म्हणून ह्या ठिकाणी आदाम आणि हवेचा स्वभाव पापाच्या अगोदर कसा होता? निष्पाप. म्हणजे त्या ठिकाणी ते पवित्र स्वभाव होता. त्यांचं चरित्र पण पवित्र आणि त्याचा स्वभाव पण पवित्र.
पण पापाच्या नंतर आदामान हवेचा स्वभाव कसा झाला? पापी. म्हणजे काय? कल आणि ओढ जे आहे ते कशाकडे? पापाकडे जास्त. पण येशू ख्रिस्ताच्या बाबतीत तसं होतं का? त्याची ओढ होती का पापाकडे? नाही. स्वभाव जरी पापी होता तरी त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये थोडा फरक आहे. ज्यावेळेस मोह येतो त्यावेळेस आपला ओढ जे असते ते पापाकडे असते, नाही का? पण येशू ख्रिस्ताचं तसं नव्हतं बरं का. येशू ख्रिस्ताला पूर्णपणे आपण आपल्यासारखं करता कामा नये. येशू ख्रिस्तावरती ज्यावेळेस मोह आला त्यावेळेस त्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव मोहाकडे न जाता तो त्या मोहापासून दूर 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 गेला. जसं आपलं होत नाही, आपलं उलट होतं. मोह आला की आपण त्याच्याकडे ओढले जातो. चोरी करायचं असू दे, खोटं बोलायचं असू दे, काय तर करायचं असू दे, आपण त्याच्याकडे ओढले जातो. येशू ख्रिस्त त्याच्याकडे तसा ओढला गेला नाही, जरी त्याचा स्वभाव आणि आपला स्वभाव एकसारखा असला तरी देखील. तो फरक आहे. कळालं का? तो फरक आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं पाहत आहोत की पापी स्वभावामध्ये देखील ख्रिस्तामध्ये आणि आपल्यामध्ये काय आहे? थोडा फरक आहे. आता आणखीन एक वचन वाचूया, महत्वाचं वचन आहे. चौदा वचन वाचा. 14 वचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसात सूट होती त्या अर्थी तोही त्याच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हा, पुढे काय लिहिले काय आणखी? हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान त्याला मरणाने शून्यवत करावे. देवाच्या वचनामध्ये काय लिहिले की येशू ख्रिस्त त्याचं शरीर जे आहे ते आपलं शरीर जसं आहे तसंच आहे. रक्तमांसाचा म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही तसा फरक नाही. पण फरक काय आहे की स्वभाव जरी येशू ख्रिस्ताचा आणि आपला पापी असला तरी देखील फरक काय की आपण मोहामध्ये ओढले जातो, पण येशू ख्रिस्त मोहामध्ये ओढला जात नाही. कारण की तो 100% देव आहे, 100% तो पवित्र आहे. आणि येशू ख्रिस्त जरी 100% मानव असला तरी देखील तो मोहाकडे ओढला गेला नाही. हा फरक त्याच्या स्वभावामध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये नक्कीच आहे. ठीक आहे. हे कशासाठी? जेणेकरून येशू ख्रिस्ताने आपण आपल्यावरती जो मृत्यूदंड आलेला आहे पापामुळे तो मृत्यूदंड नाहीसा व्हावा म्हणून येशू ख्रिस्त आपल्यासाठी आपल्यासारखा झाला. येशू ख्रिस्त आपल्यासाठी आपल्यासारखा झाला जेणेकरून आपण त्याच्यासारखे व्हावं. कळलं का? तो आपल्यासारखा झाला जेणेकरून आपण त्याच्यासारखं व्हावं. ठीक आहे. तर आपण ह्या ठिकाणी अशा गोष्टी पाहत आहोत ज्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. आणखीन एक वचन वाचूया, महत्वाचं वचन आहे रोमकारास पत्राचा 1 अध्याय आणि 3 वचन. रोमन्स चॅप्टर 1 वर्स 3. रोमकारास पत्राचा 1 अध्याय आणि 3 वचन. जो देहदृष्ट्या एक मिनिट. रोमकारास पत्राचा 1 अध्याय आणि 3 वचन. रोमन्स चॅप्टर 1 वर्स 3. हा, वाचा. जो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. जो देहदृष्ट्या दावीद वंशामध्ये जन्मला. दावीद पापी होता का नाही? त्यानं पाप केलं होतं. त्याचा स्वभाव कसा आहे? पापी. त्याचे वंशजांचा स्वभाव कसा आहे? पापी. तर त्या वंशामध्ये दावीद पुत्र म्हटलेला आहे नाही का येशू ख्रिस्ताला. म्हणून येशू ख्रिस्ताचा पण स्वभाव कसा होता? पापी. म्हणजे काय? तो पापी नव्हता पण स्वभाव फक्त त्यानं मानवाचा घेतला, पण त्याचा कल देखील पापाकडे नव्हता. त्याची ओढ पापाकडे नव्हती. जी ओढ आपली जी आहे पापाकडे, पापी स्वभाव या नात्याने, तशी येशू ख्रिस्ताची अजिबात नाही. कारण की त्याच्यामध्ये काही कमतरता नाही. त्याच्यामध्ये काही कमतरता नाही. आपण का ओढले जातो? कमतरता काय ना काय तर आपल्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची कमतरता म्हणजे कमी
कमी आहे आपल्यामध्ये. म्हणून ज्या ठिकाणी आपण दुर्बल आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला शक्ती नाही, त्या ठिकाणी शैतान काय करतो, आपल्याला ओढतो. पुढे वाचा, तेच वचन पुढचं पूर्ण करा. व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. देवाचं वचन म्हणतं की तो दावीद वंशामध्ये जन्माला आला. म्हणजे दावीद जसा पापी स्वभावाचा होता तसा येशू ख्रिस्त पापी स्वभावाचा होता, पण त्याचा अर्थ असा नाही की येशू ख्रिस्त पापी होता. म्हणून म्हटलं की स्वभाव वेगळा आणि चरित्र वेगळं. कळालं का? तर आज आपण हे शिकलो की येशू ख्रिस्त 100% देव आणि 100% मानव. आता मानवाविषयी आपण शिकलो की तो त्याला देवाला भूक लागते का? मानव रूपात आल्यानंतर नाही, देव 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 जो पिता त्याला भूक लागते का? भूक लागली, आता मी जेवलं पाहिजे. येशू ख्रिस्ताला भूक लागली, म्हणजे तो कसा होता? 100% देव असून देखील 100% मानव. त्याला तहान लागली, त्याला भूक लागली, लोकांनी त्याच्यावरती प्रहार केले, त्याला रक्तबंबाळ केले, मारहाण केली, तो रक्तबंबाळ झाला. देवावरती का तसं करू शकता कोण? म्हणून येशू ख्रिस्ताची दैविकता किंवा येशू ख्रिस्ताचं दैविक जे त्याचा स्वभाव आहे तो कशाने झाकला गेला? मानवतेने झाकला गेला. म्हणजे तो मानव 100% देव आणि 100% मानव. आता जरा लक्ष द्या, जर मोह त्याच्यावरती टाकायचा तर त्याच्या कोणत्या स्वभावावरती मोह टाकला पाहिजे? दैविक का मानवी? मानवी. कळालं का? हे मुद्दे जे आहेत हे फार महत्वाचे. किती ख्रिस्ती लोकांना हे माहित आहे सांग? येशू ख्रिस्ताला मोह आला, पण लोक जर कोणी त्यांना प्रश्न विचारला ख्रिस्ती लोकांना की येशू ख्रिस्त देव आहे का मानव आहे, चल बिचल, नेमकं काय आता सांगायचं? बायबलचं वचन माहित पाहिजे. जर त्याच्यावरती मोह टाकला पाहिजे तर तो मानवच पाहिजे. देवावरती मोह टाकू शकत नाही, याकोब म्हणतो. जर त्याच्यावरती मोह आला तर तो मानव. मग लोक म्हणतील तो मानव तर देव कस काय? म्हणून अभ्यास करायचा, अभ्यास करायचा, मेंदूला घाम फुटला पाहिजे विचार करून 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 करून. तर ह्या ठिकाणी आपण थोडं थांबूया, कारण की खूप दोघं तिघं ह्या आठवडी नाही आहेत आणि मला नाही वाटत की आपण हे महत्वाचे जे विषय आहेत ते त्यांच्या विना आपण पुढे जावं. म्हणून आपण हा अर्धा भाग जो आहे तो आपण पुढच्या वेळेस घेणार आहोत. पण इथपर्यंत कळालं, देव 100% येशू ख्रिस्त 100% मानव आणि 100% देव. आता त्याची दैविक शक्ती याच्याविषयी आपण पुढच्या आठवडी पाहू, ज्याच्यावरून आपल्याला कळेल की फक्त देवच त्या गोष्टी करू शकतो, मानव त्या गोष्टी करू शकत नाही. याच्याविषयी जर तुम्हाला जास्त ऐकायचं तर पुढच्या आठवडी तुम्ही नक्कीच या. परमेश्वर आपण सर्वांस आशीर्वाद देऊ. आमेन. आपण उभे राहूया आणि प्रार्थना करूया. आपली प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करू. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आज या सायंकाळच्या समयी तू आम्हा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या आयुष्याविषयी, त्याच्या जन्माविषयी, त्याचा स्वभाव जो आहे त्याच्याविषयी शिकण्याची संधी दिलीस म्हणून उपकार मानतो. प्रेमळ पित्या, हे पूर्ण जग आज आनंद उत्सव करत आहे, पण कळकळीची नागराची विनंती की परमेश्वरा, खूप ख्रिस्ती लोक आहेत ज्यांना हे सत्य, खूप लोक ह्या जगामध्ये आहेत त्यांना ते सत्य माहित नाही. ते सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य मदत कर. आम्ही सखोल अभ्यास करत आहोत, आमच्या बुद्धीला चालना दे आणि परमेश्वरा, पवित्र आत्मा सदैव आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्यानं आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून आणावी असं होऊ दे. परमेश्वर, आज काही लोक आमचे बंधू भगिनी या ठिकाणी येऊ शकले नाहीत. परमेश्वरा, त्यांना पुढच्या आठवडी येण्याची संधी दे. जो अभ्यासक्रम आम्ही शिकलेला आहोत तो आम्ही विसरून न जाता त्याच्यावरती मनन करावं, त्याच्यावरती आम्ही चांगला विचार करावा, जेणेकरून परमेश्वर आम्हाला येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी किती त्रास संकट सहन केलेले आहेत, काय काय वेचलं आहे ते आम्हाला कळेल. इथून पुढची वेळ, आमचं आयुष्य आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहोत. आम्हाला तू चालव आणि आम्हा सर्वांना तू तारण आणि सार्वकालिक जीवन दे. कारण की नम्र विनंती
येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.